त्यात सांगलीच्या जागेवर चंद्रहार पाटील यांना उमेदवारी घोषित करण्यात आली। महाविकास आघाडीतील जागा वाटप अंतिम टप्प्यात आलं असून लवकरच यादी जाहीर झाली आहे। त्यावरून आता काँग्रेसने उघडपणे नाराजी व्यक्त करत अजूनही वेळ गेली नाही असं विधान केलं आहे। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की उद्धव ठाकरेंनी आज शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली, ज्यामध्ये सांगली आणि मुंबईतील ज्या जागांवर चर्चा सुरू होती तिथलाही उमेदवार जाहीर केला। जेव्हा आम्ही त्या प्रलंबित जागांच्या संदर्भाने चर्चेमध्ये आहोत, काँग्रेसची त्या जागांच्या बाबत आग्रही मागणी आहे। अजूनही त्यावर तोडगा निघालेला नाही। असे असतानाही त्या जागेवरून उमेदवार जाहीर करणे हे योग्य नाही। आघाडी धर्माचे पालन सगळ्यांसाठीच केलं पाहिजे असं माझं मत असून अजूनही वेळ गेली नाही। शिवसेनेने या जागावर फेरविचार करावा असा सूचक इशारा त्यांनी दिलाय।